आणि आठवडे बाजार जेव्हा आमच्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हा विषय झाला होता आठवडे बाजार बंद करण्याच्या ह्याचा तर त्या आठवडे बाजार बंद करण्याच्या ह्याच्यामध्ये 19 नंबरचा हा विषय होता आणि त्याच्यात सगळ्यात पहिले जर चर्चा कोणी केली असेल तुकाराम म्हात्रे सरांनी चर्चा केली आणि त्यांनी ह्याच्यामध्ये रीतसर असं म्हटलेलं आहे की आठवडे बाजार बंद झाला पाहिजे आणि त्याचं त्यांनी कारणं सुद्धा दिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर फक्त आम्हाला विनंती कोणी केली होती तर अरुण सुरवळ सरांनी केली होती आणि शीतल राऊत मॅडमनी सुद्धा केली होती. जर आठवडा बाजार आपल्याला चालू करायचा आपण जर विचार केला तर तो विचार सुद्धा आम्ही आमच्या नगरपालिकेच्या अधिकृत जागांवर करणार आणि त्याच्यावर सर्वतोपरी होल्ड नगरपालिकेचाच असणार आहे, इतर कोणाचा नसणार आहे, कुठला कॉन्ट्रॅक्टर किंवा कोणीही नाही. कारण काय होत होतं बाजारपेठेमध्ये नगरपालिकेकडून वेगळी पावती घेतली जात होती आणि इतरांकडून वेगळी घेतली जात होती आणि नाव जात होतं नगरपालिकेचं की नगरपालिका 2-2 वेळा पैसे घेतली. तर हे कुठेतरी आम्हाला थांबवायचंय आणि जी काही फेरीवाल्यांच्या बद्दल आहेत ते निर्णय सर्वतोपरी आम्हाला नगरपालिकेच्या अंडरच ठेवायचे. मी सर्व व्यापाऱ्यांच्या तर्फे मुख्याधिकाऱ्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतो. आम्ही उद्याच 60 ठिकाणी या सर्व व्यापाऱ्यांना आठवडे बाजार चालवण्यासाठी जागा मागणार आहोत आणि त्या जर जागा मुख्याधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने दिल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची दाद मागणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी दाद दिली नाही तर आम्ही नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर दाद मागणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांकडे दाद मागणार आहोत आणि त्यांच्याकडनं पण जर लवकरात लवकर 10 दिवसाच्या यांना परमिशन भेटली नाही या 60 ठिकाणी ज्या जागा आम्ही ठरवून देणार आहोत जेणेकरून सामान्य नागरिकांना कुठच्या प्रकारचा या आठवड्या बाजाराचा किंवा रिक्षा चालक असतील किंवा चालणारे लोक असतील यांना कुठच्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा जागा आम्ही ठरवून देणार आहोत. आणि त्या ठरवून दिलेल्या जागेमध्ये जर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध केला तर शिवसेना या सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि नगरपालिकेचा कुठचा अधिकारी त्यांच्या टोपलीला त्यांच्या हातगाडीला हात लावील तेव्हा हात सुद्धा जागेवर त्या ठिकाणी आमची स्थायी समिती मिटिंग आहे त्या मिटिंग मध्ये हा विषय होणारच आहे. प्रशासन असेल आमचे नगराध्यक्ष असतील यांना सामंजस्यपणाने सांगणारे नाहीतर शिवसेनेच्या स्टाईलने हे 7 दिवस तुमचे मार्केट चालू राहतील असं तुम्हाला आश्वासित करतो. रिसर परमिशन भेटणार नाही तोपर्यंत आपण 10 दिवसानंतर हे आठवडे बाजार चालू करणारच आहेत पण त्यांना तुम्हाला परमिशन देण्यासाठी आम्ही भाग पाडू. नाही दिलं तर तुम्हाला पूर्ण शिवसेना पूर्ण कवच देण्याचं काम पूर्ण सपोर्ट देण्याचं काम आपल्या एकाही व्यापाऱ्याचं नुकसान होणार नाही आपल्या एकाही गाडीला हात लावणार नाही प्रशासन याची जबाबदारी आज वामन म्हात्रे आणि त्याच्या सर्व शिवसेनेने घेतलेली आहे.